नमस्कार, मी संपादक श्री हनुमंत संतराम भेदे. आपण पाहताय मायमाऊली न्यूज चॅनल. पाहूया महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी. नांदेड जिल्ह्यातील नरसीफाटा तालुका नायगाव परिसरातील मधुकर ताटे यांच्या पेट्रोल पंपाजवळ आज दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी मोठा गंभीर अपघात झाला आहे. सदरील अपघात एवढा गंभीर होता की या अपघातात एक व्यक्ती व एक शेळी जागेवर ठार झाले, तर 7 व्यक्ती गंभीर जखमी झाले असून त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आज सकाळी आंध्र प्रदेश पासिंग असलेला ट्रक नंबर AP39U 5819 अंदाजे 10 ते 10:30 दरम्यान नांदेडकडून देगलूरकडे जाताना गाडीत इंधन कमी असल्यामुळे चालकाने नरसी परिसरातील मधुकर ताटे याच्या पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी गाडी वळवत असताना नरसीकडून नायगावकडे जाणारा तुडुंब प्रवासी भरलेला भरधाव ऑटो क्रमांक MH26N 5767 ऑटो चालक किरण खंडू भेदे राहणार नरसी तालुका नायगाव जिल्हा नांदेड याच्या नजरेचा अंदाज चुकल्यामुळे त्याने सदरील ट्रकच्या पाठीमागच्या बाजूने धडक दिल्यामुळे हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान नेहमी दर गुरुवारी नायगाव शहरात मोठी बाजारपेठ भरते, त्यामुळे ग्रामीण परिसरातील असंख्य नागरिक बाजारपेठेत खरेदीसाठी नायगावला जाण्यासाठी नरसीफाटा येथे खूप गर्दी करतात. नरसी ते नायगाव ऑटोने प्रवास करण्यासाठी प्रत्येक प्रवाशी 15 रुपये भाडे आहे. ऑटो चालक हे भरपूर पैसे कमवायच्या लालचेने भरपूर प्रवासी ऑटोमध्ये कोंबतात. सदरील अपघात त्याचाच हा दुष्परिणाम असल्याचे जनतेत बोलले जात आहे. नरसीफाटा शहर आणि अपघाताचे घटनास्थळ हे रामतीर्थ पोलीस ठाणे तालुका बिलोली जिल्हा नांदेड हद्दीमध्ये येते. आम्ही आज दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी अंदाजे 11:15च्या सुमारास सदरील घटनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विक्रम हराळे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. नांदेड जिल्ह्यासाठी नव्याने रुजू झालेले नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक माननीय डॉक्टर निलभ रोहन या घटनेची दखल घेतील का, असा सवाल नायगाव तालुक्यातील जनता करीत आहे. मायमाऊली न्यूज चॅनलसाठी राहुल सोपान भेदे, तालुका प्रतिनिधी नायगाव. महाराष्ट्रातील सत्य, निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा मायमाऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.